नमस्कार. पर्सोना या YouTube चॅनलवर मी अपूर्वा आणि तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. आज माझीच मी असं म्हणत एक मैत्रीण आपल्या भेटीला येते आहे. तिच्या कामाबद्दल बोलायचं झालं ना तर सामाजिक कार्य आहे, शैक्षणिक कार्य आहे, नेमकं काय आहे हे आपल्याला तिच्याकडनं जाणून घ्यायचंय. जिला मी भेटायला आले आहे ती एका मोठ्या संस्थेची संचालिका आहे. बरं, मोठ्या संस्थेची म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर जर चित्र असं काही फार असं आलं असेल तर कचरा वेचणारी मुलं किंवा जी आर्थिक दुर्बल घटकातून आले यांना सामाजिक प्रवाहात आणण्यासाठीच तिचं काम चालू आहे. त्या पलीकडे जाऊन पण ती बरंच काही करते. चला आज आपण भेटूया वर्धिष्णू संस्थेच्या संचालिका प्रणाली सिसोदिया यांना. नमस्कार. नमस्कार. प्रणाली, पर्सोना या YouTube चॅनलवर स्पेशली माझीच मी ह्या आपल्या सिरीजमध्ये तुझं स्वागत. थँक्यू. मी प्रणालीला खूप वेगवेगळ्या स्तरावर काम करताना बघते आहे आणि त्यामुळे मला खूप असं वाटतंय की माझ्या सगळ्या प्रेक्षकांपर्यंत स्पेशली आपले जळगावकर आहेत ज्यांना तुझ्या कामाचं काम दिसतं आहे पण प्रणाली पण काय आहे ते मला खूप इच्छा आहे की तू पोहोचावंस सगळ्यांपर्यंत. सो तुझं स्वागत पुन्हा एकदा आणि आपण गप्पांना सुरुवात करणार आहोत. अगदी अगदी. थँक्यू सो मच. प्रणाली सिसोदिया मूळची धुळ्याची, मग धुळे ते जळगाव हा प्रवास कसा झाला? खरं बघायला गेलं तर हा अगदीच 90 किलोमीटरचा प्रवास आहे, पण तसा तो 900 किलोमीटरपेक्षाही मोठा प्रवास आहे असं मला खूप वाटतं. पुण्यामध्ये एका प्रोजेक्टमध्ये काम करताना, एका युनिसेफच्या प्रोजेक्टमध्ये काम करताना माझी आणि अद्वैतची भेट झाली. खूप वेगवेगळ्या सामाजिक विषयांवर, वेगवेगळ्या चॅलेंजेसवर, जे काही समाजामध्ये प्रश्न आहेत त्याच्यावर आमच्या खूप जास्त गप्पा झाल्या, एकमेकांमध्ये शेअरिंग झालं आणि जे काही आमच्यामध्ये मैत्रीचं नातं निर्माण झालं आणि त्याच्यातून असं वाटलं की मला जे काही काम करून बघायचं आहे समाजासोबत किंवा माझ्या ज्या काही जोडीदाराच्या व्याख्या आहेत त्या सगळ्या फ्रेममध्ये अद्वैत खूप चपखलपणे बसतो आहे आणि या मैत्रीला आपण पुढचं पाऊल देऊया का, पुढची वाट निर्माण करून देऊया का, असा दोघांनीही एकत्र विचार केला आणि त्या मैत्रीचं रूपांतर काही काळाने प्रेमात झालं आणि अशी धुळ्याची प्रणाली जळगावची झाली. ओके. नाही, आता आम्हाला जळगावची प्रणाली म्हणायला खूप जास्त प्राऊड फिलिंग होतं. याचं कारण एका खूप वेगळ्या स्तरावरती तुमचं काम सुरू आहे. जनरली युवक म्हटल्यानंतर की आता शिक्षण झालेलं आहे, नोकरीला लागणार, तेही चांगल्या कॉर्पोरेट कंपनीत नोकरी मिळाल्यानंतर तर परत जळगावच्या वाटेनं येणारे युवक फारच विरळे आहेत. त्यामध्ये अद्वैत आणि प्रणालीने हा निर्णय घेतला की कॉर्पोरेट हे आपलं कल्चरच नाहीये मुळामध्ये, तिथून पुन्हा जळगावात कामाला यायचं आहे. हे साधारण कसं ठरलं? तुझ्या ते कामाच्या स्वरूपाबद्दल सांग, सगळ्यांना जाणून घ्यायला मला म्हणजे आवडेल. अगदी. ज्या वेळेला मी आणि अद्वैतनी ठरवलं की आम्हाला काम करायचं आहे त्यावेळेला काही गोष्टी आमच्या ठरलेल्या होत्या ज्याच्यामध्ये प्रामुख्याने कामाची जागा ठरलेली होती. म्हणजे त्यावेळी आम्हाला या एका गोष्टीची खूप जास्त क्लॅरिटी होती की पुणे, मुंबई, बँगलोर, दिल्ली अशा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये अनेक संस्था आहेत, खूप वर्षांपासून या संस्था काम करत आहेत आणि त्या सगळ्या संस्थांच्या गर्दीत पुन्हा आपण एक आपल्या संस्थेची भर नको घालायला, हा एक महत्वाचा विचार होता त्यामागे. अद्वैतचं बालपण, त्याच्यानंतर शिक्षण, कॉलेजचं सर्व शिक्षण हे सगळंच त्याचं जळगावामध्ये गेलेलं आहे आणि जळगावातही अनेक असे प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे मग आम्ही विचार केला की आपण आपल्या ठिकाणी जाऊन काम करावं. अशा पद्धतीने कामासाठी जळगाव शहराची निवड झाली. बर, पण मग नेमकी कामाला कधी आणि कशी सुरुवात झाली? अगदी 2013 साली खरं कामाला सुरुवात झाली. त्यावेळी आम्हाला ह्याची स्पष्टता नव्हती की आम्हाला कुठल्या विषयात कुणासोबत काम करायचं आहे. 2013 साली जळगावामध्ये एक सामाजिक संस्था होती ज्यांना वेस्ट मॅनेजमेंट करणारी जी शहरातली लोक आहेत त्यांच्यासोबत काम करायचं होतं आणि आमच्या दोघांचंही सोशल सायन्सेसचं बॅकग्राऊंड असल्याने आम्ही त्यांना असं म्हणालो की कदाचित आम्हाला आत्ता वेस्ट मॅनेजमेंटमध्ये काम करण्याची इच्छा नाहीये, पण ती कम्युनिटी समजून घेण्यासाठी आम्ही तुम्हाला मदत करू शकतो. अच्छा.
असं म्हणून मग आम्ही 2013 साली जळगाव मधल्या 450 कचरा वेचकांचं सामाजिक आर्थिक सर्वेक्षण केलं. आणि त्या सर्वेक्षणामध्ये त्यांची एकूणच त्यांचं सगळं बॅकग्राऊंड, त्यांना काय चॅलेंजेस येतात, त्यांचे हेल्थचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या आरोग्याचे काय प्रश्न आहेत, त्यांच्या शिक्षणाची काय स्थिती आहे, असं सगळं एकूण समजून घेणारं हे सामाजिक आर्थिक सर्वेक्षण होतं. आणि या 450 कचरा वेचक समुदायामध्ये 125 ही अशी मुलं मुली होती जी की 5 ते 15 वयोगटामध्ये येतात. आणि त्यांची जी काही माहिती आमच्या समोर आली ती खूप जास्त विदारक होती. 5 वर्षाचं मूल हे डम्पिंग ग्राउंडवर दिसत होतं, जे कचरा वेचत होतं, त्याच्यातून काहीतरी थोडी थोडकी रक्कम तर त्याला मिळतच होती. पण त्याच्यासोबतच अनेक आरोग्याचे प्रश्न होते, म्हणजे त्वचेचे रोग आपण म्हणूया, वेगवेगळ्या प्राण्यांनी घेतलेले चावे आपण म्हणूया, काच, लोखंड, हे सगळं डम्पिंग ग्राउंडवर असल्यामुळे सतत 12 महिने मुलांच्या हातांना पायांना असलेल्या जखमा असतील. ही मुलं कधीही शाळेत गेलेली नव्हती, म्हणजे ती कुठल्या तरी शाळेमध्ये पट्ट्यावर होती किंवा कुठल्या तरी एका विशिष्ट वयाच्या टप्प्यावरती ड्रॉपआउट झालेली होती. तर शालेय शिक्षणापासूनही ही मुलं खूप जास्त वंचित होती. आणि मग त्यावेळी आम्ही विचार केला की कदाचित जो आता पुढची पिढी आहे त्यांच्यासोबत आपण फार काही नाही करू शकणार, पण ही जी लहान पिढी आहे, येणारी पिढी आहे या व्यवसायात, या पिढीसोबत आपण काम करू शकतो आणि ही पिढी पुढे पुन्हा जाण्यापासून आपण नक्की वाचवू शकतो. तर या सामाजिक आर्थिक सर्वेक्षणातून वर्धिष्णूचं कुणासोबत काम करायचं आहे हे पक्क झालं. आणि 2 फेब्रुवारी 2013 पासून कचरा वेचणारी, बालमजुरी करणारी 5 ते 15 वयोगटातली मुलं यांच्यासोबत काम करणं सुरू झालं. म्हणजे 10 वर्ष झालेली आहेत वर्धिष्णूचं काम सुरू होऊन. मग त्यात आनंद घर ह्या नावाने जो प्रोजेक्ट चालतो तोच हा मला असं वाटतं ज्याच्याबद्दल तू सांगितलं. पण त्या व्यतिरिक्त सुद्धा आपण बरंच काम करतोय. आनंद घरचं काम तर आता लोकश्रुत झालेलं आहे आणि खूप चांगल्या स्तरावरती ते काम आहे. त्याच्याबद्दल तुझ्या बोलण्यामध्ये निश्चितच येईल. पण त्या व्यतिरिक्त अजून काही प्रोजेक्ट्सवर पण तुम्ही काम करता, ते पण आपल्या प्रेक्षकांना सांगूयात ना. नक्की. तर मॅडमनी जसं आता आनंद घराचा उल्लेख केला, तर जसं मी म्हणलं की कचरा वेचक, बालमजुरी करणारी मुलं यांच्यासोबत आम्ही काम सुरू केलं ते त्यांना मुख्य शैक्षणिक प्रवाहात कसं आणता येईल या दृष्टीने आम्ही या मुलांसोबत काम सुरू केलं. 10 वर्षांपूर्वी जेव्हा सुरू झालं तेव्हा आनंद घर हा एक मुख्य उपक्रम राहिला आहे वर्धिष्णूचा. आनंद घर हे वस्ती पातळीवर चालणारं एक केंद्र आहे जिथे ही मुलं दररोज शिकायला येतात. जसं तुम्ही म्हणालात तसं आनंद घराच्या व्यतिरिक्त आमचा अजून एक प्रोग्राम आहे ज्याला आम्ही कम्युनिटी कलेक्टिव्ह प्रोग्राम म्हणतो. तर हा प्रोग्राम मुख्यतः काय आहे तर अशा संस्थांना शोधणं की ज्या संस्था तळागाळात काम करत आहेत आणि त्यांना एकूण सामाजिक पिक्चर कसं आहे, हा स्पेक्ट्रम कसा काम करतो, किंवा मोठ्या मोठ्या शहरांमध्ये जे काही आपल्याला फंडिंग मिळतं आणि या सगळ्या गोष्टींपासून ही मुलं वंचित आहेत. तर अशा संस्थांना शोधून त्या संस्थांचं सक्षमीकरण करणं आणि ती संस्था कामाला घेऊन एक घर पुढे जाईल, त्यांची संस्थात्मक बांधणी खूप व्यवस्थित प्रकारे होईल, हे थोडंसं डोक्यात ठेवून आम्ही कम्युनिटी कलेक्टिव्ह या प्रोग्रामला साधारण 4 वर्षांपूर्वी सुरुवात केली. आता या प्रोग्राममध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक आणि मध्य प्रदेश अशा सगळ्या ठिकाणांना मिळून साधारण 24 संस्थांसोबत आम्ही काम करत आहोत. आणि या संस्थांना वर्षभर एका सपोर्ट प्रोग्राम मधून नेल्या जातं आणि वर्षभरानंतर मग ते पुन्हा त्यांच्या ठिकाणीच काम करत असतात. ओके. म्हणजे असं आहे की तळागाळामध्ये काम करणाऱ्या संस्था पण त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा त्या आपण म्हणू शकतो की आजारी संस्था आहेत. काम करायचंय पण कसं करायचंय याच्यासाठी त्यांना थोडा गायडन्स किंवा इतर काही जे काही फंडिंग वगैरे हे सगळं मार्गदर्शनाचं काम आपण करतो. हो, म्हणजे मी असं म्हणेन की आजारी असण्यापेक्षा ते खूप जास्त पॅशनेट आहेत त्यांच्या कामांना घेऊन. पण एकूण कशा पद्धतीने आपल्याला संस्था उभी करायची आहे, मुलांना कशा पद्धतीने शिकवायचं आहे, या बाबतीमध्ये थोडेसे त्यांना जर एक मदत मिळाली तर ते संस्था म्हणून खूप पटकन पुढे येतील. त्यांना एक मार्गदर्शन मिळालं तर खूप पटकन पुढे येतील. आणि दुसरं म्हणजे वर्धिष्णूचं जे काही स्वप्न आहे की कचरा वेचणारी मुलं, बालमजुरी करणारी मुलं या सगळ्यांनाच एक शिक्षण घेण्याचा अधिकार आहे आणि त्याच्यामुळे या उपक्रमाच्या माध्यमातून आम्ही अनेक अशा मुलांपर्यंत पोहोचू शकतोय.
बरोबर आहे. म्हणजे फक्त जळगाव पुरतं कार्य न थांबता हे मोठ्या स्तरावरती काम नेणं शक्य होतंय. अगदी. मग या संस्थांच्या बरोबरीने काम सुरू आहे. हो, अगदी. म्हणजे या संस्था इथे येऊन आमच्यासोबत काम नाही करत. ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच काम करत असतात. पण त्यांना वेगवेगळ्या ट्रेनिंग वर्कशॉप्स मधून घेऊन जाणं, त्यांच्यासोबत खूप क्लोज मेंटॉरिंग घेऊन काम करणं, जेणेकरून जे काही शिकायला आम्हाला 9-10 वर्ष लागलेत, ते त्यांनी 4-5 वर्षात शिकून काम पटापट पुढे जाणं आणि अर्थात मुलांची प्रगती होणं, वा. असं सगळं त्याच्या मागचं खूप छान. हेतू आहे. चांगला असा हा उद्देश आहे आणि या माध्यमातून लवकर आपण पुढचा टप्पा गाठू शकतो, अगदी. नाही का? हे झालं या एका प्रोजेक्ट बद्दल. या व्यतिरिक्त महिलांसाठी काहीतरी काम सुरू आहे, त्याच्याही बद्दल सांगा. अगदी. आम्ही ज्यावेळी काम सुरू केलं वस्त्यांमध्ये, तर त्यावेळी एक लक्षात आलं की मुलंच फक्त या विदारक परिस्थितीचा भाग आहे असं नाहीये. मुलांचे जे काही पालक वर्ग आहेत आणि खास करून ज्या महिला पालक आहेत, या सुद्धा एकूण या सगळ्या आर्थिक दुर्बल घटकातून येणाऱ्या आणि या विदारक परिस्थितीला सामोरे जाणारा हा गट आहे. काम सुरू केल्यानंतर काही वर्षांनी जेव्हा आमची सगळ्या पालकांशी खूप छान मैत्री झाली, खूप छान नातं निर्माण झालं, तेव्हा पालक आम्हाला सतत येऊन सांगायचे की ताई, आमच्यासाठी काही काम मिळू शकेल का? नाही आवडत आम्हाला डम्पिंग ग्राउंडवर जाऊन काम करायला. तिथे खूप जास्त हाडतूड केलं जातं, शोषण होतं वेगवेगळ्या पद्धतीने आणि पैसाही फार मिळत नाही. तर आम्हाला काही सुरू करता येईल का? तर तो विचार खूप वर्षांपासून आमच्या डोक्यात होता की आपल्याला काय करता येईल. आणि म्हणून वर्षभरापूर्वी आम्ही गाथा या उपक्रमाची सुरुवात केली. गाथा, हो, गाथा हे नावही तिथूनच आलं की या सगळ्या महिलांची आपापली एक दुःखद स्टोरी आहे आणि त्या दुःखद स्टोरीला, त्या दुःखद कथेला एक आनंदाची कथा म्हणून आपण बघू शकतो का? आणि म्हणून गाथा आणि महिलांसाठीचा उपक्रम, असं या उपक्रमाची सुरुवात झाली. तर हा उपक्रम काय आहे, तर इथे आम्ही महिलांना शिवण कामाचं ट्रेनिंग देतो आणि वेगवेगळे कापडाचे प्रोडक्ट्स आम्ही बनवतो. त्या प्रोडक्टसाठी त्यांना काही मानधन दिलं जातं महिलांना आणि हे सगळे प्रोडक्ट्स वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन ह्याची विक्री केल्या जाते आणि पुन्हा या कामातून जो काही नफा होणार आहे तो पुन्हा त्यांच्याच मुलांच्या शिक्षणासाठी वापरावा, असा विचार आहे. खूप छान. हा नवीन प्रोजेक्ट आहे आणि महिलांसाठी आता सध्या महिलांचं सक्षमीकरण चालू आहे. पण खरंच ज्या नीडेड आहे, ज्यांना खूप गरज आहे, त्या स्तरापर्यंत पोहोचून त्यांना हे उपलब्ध करून देणं मला वाटतं. आणि मला खूप आवडतं नाव गाथा, कारण एक कथा असते आणि जसं प्रणालीने म्हटलं की प्रत्येकीची कथा पण ती दुःखद आहे. सो तिला सुखद करण्याचं काम करण्यासाठी प्रणाली आणि त्यांच्या संस्थेचं काम चालू आहे. खूप छान आहे हे सगळं समजून घेताना, जवळून बघताना अजून जास्त आनंददायी आहे. पण ह्या सगळ्यामध्ये प्रणाली, माझं काम, मला काय हवं आहे, माझ्या काय आवडीनिवडी आहेत, हे सगळं तुला कधी उमजलं आणि आता जे काय करते आहे यात माझीच मी प्रणाली कुठे आणि कशी आहे? मी धुळ्याला ग्रॅज्युएशनचं शिक्षण घेत होते. बायोटेक्नॉलॉजी मधून माझं ग्रॅज्युएशन झालेलं आहे. हे ग्रॅज्युएशनचं शिक्षण सुरू असताना मला असं वाटतं की सामाजिक क्षेत्र आणि या सगळ्या गोष्टींशी माझा संपर्क आला. त्याच्यासाठी काही गोष्टी, अर्थात काही घटना या कारणीभूत झाल्या. बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम करताना मला सतत हा प्रश्न पडायचा की मी ज्या क्षेत्रामध्ये करिअर करेन त्या माझ्या शिक्षणाचा समाजातल्या तळागाळातल्या व्यक्तीला काही मदत होऊ शकेल का, हा प्रश्न मला सतत पडत असायचा. आणि मग मी स्वतःला समजवायचे की बायोटेक्नॉलॉजीमध्ये पण जर मी पुढे शिकले तर मी काही ड्रग फॉर्म्युलेशन्स करेल आणि ह्याचाही गरीब घटकातल्या लोकांना नक्कीच फायदा होईल. पण मला असं वाटतं की ते स्वतःला समजावणं होतं, ते पक्क उत्तर नक्कीच नव्हतं. आणि त्याच वेळी माझा बाबा आमटेंची जी आनंदवन नावाची संस्था आहे त्या संस्थेशी संपर्क आला. कॉलेजमध्ये असताना मी NSS मध्ये काम करू लागले आणि एक खूप वेगळं विश्व माझ्यासाठी उघडलं. आनंदवनात गेल्यानंतर मला हे कळलं की खूप मोठ्या मोठ्या पदावर शिकवणारी लोक, डॉक्टर्स लोक आणि खूप मोठं शिक्षण घेतलेली लोक ही सामाजिक क्षेत्रामध्ये संपूर्ण आयुष्य काम करू शकतायत आणि फक्त काम नाही करू शकत आहेत तर ते त्यांच्या कुटुंबाची आर्थिक जबाबदारी पण पेलू शकतात, कारण तोही एक महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून मग मी ठरवलं की मला बायोटेक्नॉलॉजीमध्ये काम नाही करायचंय आणि मी वर्षभराचा ब्रेक घेतला मास्टर्स करण्याच्या आधी आणि महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी मी फिरले
म्हणजे मगाशी जो मी युनिसेफच्या प्रोजेक्टचा उल्लेख केला, त्या प्रोजेक्ट्समध्ये मी कामं केली. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरले. मला असं वाटतं तिथे मी स्वतःला तपासून बघत होते की ही माझी फक्त हौस आहे की मला नक्कीच करायला आवडतंय आणि मला ते जमतं पण आहे. आणि या साधारण वर्षभरामध्ये माझ्या हे लक्षात आलं की नवीन नवीन लोकांना भेटणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, विशेष करून तळागाळातला जो काही समाज आहे, ज्याला आपण नाहिरे वर्ग म्हणतो, त्या समाजाला भेटणं, त्यांचे प्रश्न समजून घेणं, त्यांच्या अडचणी समजून घेणं आणि त्याच्यासाठी माझ्या शिक्षणाचा काही उपयोग करता येतोय का, असा सगळा तो वैचारिक एक प्रवास राहिला. आणि त्याच्यानंतर मग मी मानवशास्त्र या विषयातून पुणे विद्यापीठातून मास्टर्स केलं. आणि ह्या सगळ्या काळामध्ये एक विचार पक्का झाला की मला सामाजिक क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा आहे. अच्छा, म्हणजे इथं हे निश्चित झालं की आपल्याला या क्षेत्रात काम करायचं. अगदी. पण मग तिथं जीवनसाथी पण मिळाला नाही का? हो हो. पण ते मिळत असताना त्याच्या पूर्वीचं जे काय वातावरण होतं घरामधले ज्या इतर कुटुंबीय होते, त्यांचा ह्याकडे बघण्याचा दृष्टिकोन, तुझं जे काय ठरतं आहे, मत ठरतंय की सामाजिक ह्याच्यामध्ये यायचंय, तर त्यांचं मत याच्यामध्ये कसं होतं, किंवा त्यांचं कसं काय तुझ्याशी इंटरॅक्शन आणि ते त्याबद्दल थोडंसं. अगदी. तर मी धुळे जिल्ह्यातल्या दोंडाईच्या नावाच्या एका छोट्या गावातून येते आणि मी एकत्र कुटुंबातून येते. आणि मला असं वाटतं की हा निर्णय घेण्यामागे एक कुटुंब हा खूप मोठा महत्वाचा हिस्सा राहिला. का ते मी सांगते. कारण मी एका मिडल क्लास फॅमिलीमधून येते आणि अशा वेळी पैसा आणि या सगळ्यांना जेव्हा आपण एका वयामध्ये येतो तेव्हा करिअरच्या टप्प्यावर खूप जास्त महत्व येतं. आणि सामाजिक क्षेत्रात मला करिअर करायचंय हा जेव्हा प्रश्न आला तेव्हा हेही मुद्दा होतात की त्या क्षेत्रात तेवढा पैसा नाहीये जेवढा कॉर्पोरेटमध्ये आहे. तर मला असं वाटतं की माझ्या कुटुंबाने जी काही माझी जडणघडण केली त्याच्यामध्ये पैशाला अतिरिक्त महत्व न देणं हा खूप मोठा विचार मला असं वाटतं त्यांनी माझ्यामध्ये नकळत पेरला. आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं मी सामाजिक क्षेत्रात काम करण्यासाठी येण्याचं धाडस करू शकले. हा एक महत्वाचा भाग मला वाटतो. दुसरं मला महत्वाचं असं वाटतं की जसं मी म्हणाले तसं मी छोट्या गावामधून येते, त्याच्यामुळे सामाजिक क्षेत्र, त्याच्यातला येणारे प्रश्न, अडचणी, त्यातून मिळणारा पैसा, ह्या सगळ्यांची काळजी इतर कुटुंबांसारखी माझ्याही कुटुंबाला नक्कीच होती, कारण त्यांना ह्या सगळ्या गोष्टींचं एक्सपोजर नव्हतं. पण हळूहळू हळूहळू आमच्यामध्ये संवाद होत राहिला आणि आज हे सगळं काम सुरू आहे. मग हे सगळं करत असताना इतर लोक थोडंसं फॅन्सी लाईफ जगतात किंवा आत्ताचं जे काय एकंदरीत आर्थिक खरं तर खूप असं की किती कमवतो आहोत याला फार महत्व अवाजवी दिलं जातं आहे. हे करत असताना तुम्ही जे काम करता आहे ह्या कामामध्ये कधी असं दुसऱ्यांकडे बघून असा कधी मनात विचार की काय चाललंय हे असं येतो? म्हणजे मला छान वाटतंय सांगायला की तसा विचार नाही येत मनामध्ये. जेव्हा आम्ही हे ठरवलं की छोट्या शहरात काम करायचं आहे, सामाजिक क्षेत्रात काम करायचं आहे, तर ह्याची पूर्ण कल्पना होती की कदाचित आपली आर्थिक बाजू तेवढी खूप जास्त सक्षम नसणार आहे, जी कदाचित आज माझ्या मित्रमैत्रिणींची आहे, अद्वैतच्या मित्रमैत्रिणींची आहे. कारण बऱ्यापैकी लोक कॉर्पोरेट्समध्ये कामं करत आहेत. पण पुन्हा इथे मला माझ्या कुटुंबाकडे जायला आवडेल, जिथे त्यांनी मी म्हणलं तसं नकळतपणे पैशांना अतिरिक्त महत्व न देता नात्यांना अतिरिक्त जास्त महत्व देणं हा विचार खूप जास्त माझ्या मनामध्ये पक्का होत गेला या सगळ्या जडणघडणीतून. आणि त्यामुळे इतर मित्रमैत्रिणींकडे खूप जास्त पैसा आहे, त्यांची लाईफस्टाईल खूप जास्त चांगली आहे, हा विचार फारसा मनात नाही आला. दुसरं त्याचं महत्वाचं कारण मला असं वाटतं की जे काही काम आम्ही करत होतो इतक्या काळापासून किंवा आत्ताही करतो आहोत, तर त्यातून मिळणारं समाधान हा खूप मोठा फॅक्टर त्याला जबाबदार राहिला की त्या पिअर प्रेशरला आम्ही बळी नाही पडलो. एक्झॅक्टली, मला हेच अपेक्षित होतं. म्हणजे माझ्या प्रश्नाचा रोग खरं तर समाधान या गोष्टीकडेच येत होता की जो अलीकडे जे अवास्तव महत्व पैसा या गोष्टीला आहे, सॅटिस्फॅक्शन, आनंद कामातून मिळणारा, हे घटक कुठेतरी मागे ठेवले जातात. पण तुम्ही ते कॉम्प्रोमाइज नाही केलं, सो तुमचं खरं तर अभिनंदन करायला पाहिजे या गोष्टीसाठी. आता हे सगळं काम तुम्ही दोघं मिळून करता आहात, बरोबर आहे? प्रत्येक वेळेला एखाद्या संस्थेचा कुठलाही प्रोजेक्ट आहे त्यावर तुम्ही दोघं कार्यरत आहात. पण यात प्रणालीला नेमकं काय आवडतं? अगदी.
तर जेव्हा संस्था सुरू केली तेव्हा सुरुवातीचे पहिले वर्ष आम्ही दोघांनीही सगळा पसारा सांभाळला. आणि जसं जसं हळूहळू संस्था एक नेमकं स्वरूप घ्यायला लागली, म्हणजे आपण म्हणतो की जरा बाळसं धरायला लागली, त्यावेळेला आम्ही कामाची विभागणी करून घेतली. ह्याचं महत्वाचं कारण असं होतं की घरीही आम्ही एकत्र आहोत, संस्थेच्या ऑफिसमध्येही एकत्र आहोत, फील्डवरही एकत्र आहोत. तर सगळं सगळं स्मूथली चालावं या मुख्य उद्देशाने आम्ही काही विभागणी करून घेतली. तर कामाच्या विभागणीमध्ये अद्वैत मुख्यतः संस्थेच्या कामासाठी पैसा उभा करणं, वेगवेगळ्या ठिकाणी प्रपोजल्स लिहिणं, कोलॅबरेशन्स बघणं, हे सगळं काम करतो. आणि मला मात्र मुलांसोबत असायला खूप जास्त आवडतं. मुलांसोबत वेगवेगळ्या गोष्टी करायला, मुलांसोबत शिकायला, शिकवायला हा माझा पिंड आहे. मला असं वाटतं की त्याच्यामुळे सुरुवातीपासूनच आनंद घरांच्या सोबत काम करणं हा माझा ही माझी मुख्य आवड गेल्या काही वर्षातली राहिलेली आहे. त्याच्यामुळे सध्या वर्धिष्णूमध्ये मी जे काही काम करते ते म्हणजे की मी आनंद घरांच्या संपूर्ण आनंद घर व्यवस्थित चालतील यासाठीची काळजी मी घेत असते. आत्ता सध्या जळगाव, अमळनेर आणि चोपडा अशा ठिकाणी मिळून एक 5 आनंद घर काम करतायत. आणि त्याच्यामध्ये मोठ्या मुलांच्या सोबत मुख्यतः जेंडर हा विषय असेल, सेक्शुअलिटी हा विषय असेल, मेन्स्ट्रुअल हायजीन हा विषय असेल, मोठ्या मुलांचे त्या वयातले जे काही टँट्रम्स आपण म्हणतो, जे काही बदल म्हणतो, त्याच्याविषयी मुलांच्या सोबत संवाद साधणं असेल, हा माझा मुख्य आवडीचा विषय आहे. आणि त्याच्यासोबतच जे कोणी फील्डवर काम करतात, म्हणजे आनंद घरातल्या मुलांना जे ताई दादा शिकवतात, त्यांचं पण एक कपॅसिटी बिल्डिंग करणं, त्यांना मदत करणं वर्ग छान होण्यासाठी, ह्या 2 मुख्य भूमिका कामामध्ये माझ्या आहेत. वा, म्हणजे थोडक्यात तुम्ही आपल्या कामाची वाटणी, विभागणी करून घेतलेली आहे आणि आपलं आवडतं क्षेत्र हाताळता आहात. अगदी. आणि निश्चितच याचा आनंद वेगळा असतो की जे आपल्याला आवडतं आहे ते करायला मिळणं. येस. तर हा आनंद द्विगुणित व्हायलाच हवा आहे. पण या सगळ्या कामाच्या व्यतिरिक्तची प्रणाली पण थोडीशी जाणून घ्यायला आवडेल. मी स्वतःला निसर्गामध्ये खूप जास्त बघते, निसर्गाशी खूप जास्त कनेक्ट करते. त्याच्यामुळे सतत निसर्गामध्ये फिरत राहणं, त्याच्याकडून काय काय गोष्टी शिकता येतील का हे बघणं, हा माझा कायम प्रयत्न असतो. म्हणजे कामातून थोडा जरी वेळ मिळाला तरी पक्षी निरीक्षणाला जाणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ट्रेक्सवर जाणं, ह्याच्यासाठी मी प्रयत्न करत असते. आणि हे करत असताना ह्याला मी कामाशीही जोडते. जसं की हळूहळू आता मी आनंद घरातल्या मुलांसाठी नेचर एज्युकेशनचा काही मला करिक्युलम डेव्हलप करता येईल का याच्यासाठी प्रयत्न करते. आणि मुलांसाठीच असं नाही, पण एक व्यक्ती म्हणून स्वतःलाही खूप गोष्टी शिकायला मिळतात, समजून घ्यायला मिळतात जेव्हा तुम्ही निसर्गामध्ये भटकत असतात त्यावेळी. त्याच्यासोबतच मला पुस्तक वाचन हे मला प्रचंड आवडतं आणि ते मला खूप जास्त महत्वाचं वाटतं. एक व्यक्ती म्हणून उन्नत होण्यासाठी किंवा माझं जे काही एकूण माझी जी काही एकूण स्पेस आहे त्याच्या पलीकडे जगाशी कनेक्ट करण्यासाठी पुस्तक मला हे खूप महत्वाचं माध्यम वाटतं. आणि त्याच्यामुळे पुस्तकं वाचणं हा मला एक खूप आवडीचा भाग आहे. आणि त्याच्यातूनच पुस्तकातून जे काही माझे विचार घडत जातात किंवा कामातून जे काही अनुभव येतात त्याविषयीचे वेगवेगळ्या ठिकाणी लेख लिहिणं, त्याच्याविषयीचं व्यक्त होणं, हाही एक महत्वाचा भाग राहिलेला आहे. आणि त्याच्यासोबतच मला असं वाटतं की आता जसं मी म्हणाले तसं मी लग्न करून जळगावला आलेली आहे. गेले 10 वर्ष मी अद्वैत आणि आईबाबांसोबत असते आणि त्यांच्यासोबत वेळ घालवणं हाही माझा एक आवडीचा भाग आहे. पण दुर्दैवाने बऱ्याचदा असं होतं की कामाचा पसारा वाढलेला आहे, त्याच्यामुळे प्रत्येकच वेळी मी घरी असेन असं नाहीये. पण त्यातूनही त्यांचा जो काही कामासाठीचा मुख्यतः मला एक सून म्हणून मला जो मिळणारा सपोर्ट आहे तो मला खूप जास्त महत्वाचा वाटतो. म्हणजे त्यांचा जो काही अप्रोच आहे की अद्वैत आणि मी हे त्यांच्यासाठी मुलगा आणि मुलगी असं जे काही इक्वेशन आहे ते मला वाटतं कामात संपूर्ण झोकून देण्यासाठी त्याची खूप जास्त मदत होते. प्रेरणाही मिळते, आपोआप सपोर्ट मिळतो, प्रेरणा मिळते. ती एक मला असं वाटतं ती एक जागा मिळते, माइंड स्पेस मिळते जिथे मी शांतपणे काम करू शकते. कारण घरची खूप प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर घरची तेवढी जबाबदारी नाहीये अंगावरती, ती आई बाबा बघतात आणि त्यांना या कामाचा खूप जास्त आदर आहे. त्याच्यामुळे शांतपणे हे सगळं काम सांभाळता येतं आणि हा गाडा पुढे घेऊन जाता येतो. म्हणून कामाच्या व्यतिरिक्त अशा वेगवेगळ्या स्पेसेस मध्ये पण प्रणाली म्हणून मला असायला आवडतं. खूप छान एक तिने गोष्ट सांगितली की
यांच्या कामाबद्दल असलेला त्यांचा आदर, तो आदर जो आहे ना तो खूप एक महत्वाचा आहे. आणि स्पेस जी शांत आपल्याला हवी असते, शांतता काम करताना, या दोन्ही गोष्टी मला असं वाटतं त्यांच्याकडनं मिळालेल्या आहेत आणि अगदी. म्हणूनच इतकं छान काम चालू आहे. पण मग या सगळ्यामध्ये प्रणाली आणि अद्वैत हा यांच्याबद्दल पण थोडस. अगदी. मला असं वाटतं की गेल्या 10 वर्षात प्रणाली म्हणून माझी जी काही जडणघडण होत गेली, वैचारिक जडणघडण मी म्हणेन, किंवा व्यक्ती म्हणून मी जे काही उन्नत होत जातीये, त्याच्यामध्ये अद्वैत म्हणून माझा जोडीदार म्हणून अद्वैतची नक्कीच खूप मोठी भूमिका राहिलेली आहे. जसं मी खूप सुरुवातीला म्हणाले की माझ्या ज्या काही जोडीदाराच्या व्याख्या होत्या, त्या सगळ्या व्याख्येत अद्वैत बसेल चपखलपणे बसणारं एक व्यक्तिमत्व होतं. त्याच्यामुळे दोघंही सोबत मिळून काम तर करतोच आहोत, पण कामाच्या व्यतिरिक्त आम्हाला दोघांनाही एकत्रित खूप प्रवास करायला आवडतं. जसा जसा वेळ मिळेल तसं तसं एकमेकांच्या सोबत थोडेसे आपल्याला क्षण काही काढता येतात का आणि राहता येतंय का एकत्र, ह्याच्यासाठी प्रयत्न सुरू असतो. पण मला असं वाटतं की तीच एक सहजीवनाचं तेच एक सौंदर्य आहे असं मला वाटतं. नक्कीच नक्कीच. कारण अद्वैत आणि प्रणाली दोघ जण सातत्याने कामाच्या निमित्ताने जरी बरोबर असले तरी ही एक नवरा बायको म्हणून त्यांना तो वेळ कदाचित कमी मिळत असेल, हो. पण त्यात तुम्ही छान क्षण घालवता असं आम्ही पण बघितलेलं आहे. आणि निश्चितच तुमचं हे जे सगळं काम आहे ते असंच अधिक वाढायला हवंय. आम्हाला पण तुम्हाला असंच पुढे जाताना बघण्याची खूप इच्छा आहे. एक जाता जाता छोटासा असा प्रश्न की सामाजिक क्षेत्राकडे कार्यक्षेत्र म्हणून बघावं ही मानसिकता अलीकडे बदलत चालली आहे, पण तरीही त्याचं प्रमाण तसं कमी आहे. हो. तर जे या क्षेत्रात येऊ इच्छितात, विशेषतः मुली, यांच्यासाठी काय सांगशील? अगदी. तर तुम्ही खूप महत्वाचा प्रश्न विचारलाय असं मला वाटतंय. कारण आजही समाजामध्ये आहे रे आणि नाही रे हे दोन वर्ग आपल्याला प्रकर्षाने दिसतात. ती सामाजिक वंचितता खूप जास्त आहे. ती वेगवेगळ्या स्वरूपातली असेल, ती शिक्षणातली असेल, ती आरोग्यातली असेल, ती कुठल्याही वेगवेगळ्या संधींची वंचितता असेल. तर मला असं वाटतं की या क्षेत्रामध्ये काम करावं आणि एक सर्वांनी मिळून एक उन्नत समाजाकडे जावं, याच्यासाठी या क्षेत्रात काम करण्याची खूप जास्त गरज आहे. ही मला महत्वाची गोष्ट वाटते. आणि दुसरं, गेल्या 10 वर्षात सामाजिक क्षेत्र ज्या पद्धतीने बदलतं आहे, किंवा इव्हन खूप वर्षांपूर्वी सामाजिक क्षेत्राचं एकूण संकल्पना अशी होती की एक झोला घेऊन बाहेर पडायचं आणि त्याच्यात कौटुंबिक जबाबदाऱ्या नाही सांभाळता येणार आणि हे सगळं सोडून समाजासाठी झोकून द्यायचं आणि त्याच्यामध्ये कुटुंबाचा एकूण होणारा त्याग आणि या सगळ्या गोष्टी. आता गेल्या काही वर्षांमध्ये सामाजिक क्षेत्र खूप वेगळ्या पद्धतीने बदललेलं आहे. जिथे तुम्ही काम करायला आलात तर तुम्हाला सगळ्यात महत्वाचं म्हणजे समाधान मिळेल. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या आर्थिक गरजा पूर्ण होतील एवढा पैसा, एवढा पगारही सामाजिक क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या संस्थांमध्ये दिला जातो. त्याच्यामुळे मला असं वाटतं मुख्यतः या 2 गोष्टी जर आपल्या साध्य होणार असतील तर नक्कीच या क्षेत्रातही काम करण्याची आणि एकूण चांगल्या समाज निर्मितीसाठी त्याची खूप गरज आहे मला असं वाटतं. नक्कीच नक्कीच. खूप छान गायडन्स तुमच्या दोघांच्या कामामधून पण मिळतो आणि आत्ताही तू खूप छान सांगते आहेस. तर निश्चितच ज्यांना ज्यांना या क्षेत्रामध्ये येण्याची इच्छा आहे त्यांना एक प्रेरणा मिळेल. मला हे तुम्हाला नक्कीच सांगायला आवडेल की मला आणि अद्वैतला आवड होती म्हणून आम्ही या क्षेत्रामध्ये आलो आणि काम करतो आहोत. आमच्या दोघांच्या सोबत आज वर्धिष्णूमध्ये साधारण 22 ते 23 तरुण तरुणी आहेत जे पूर्ण वेळ या संस्थेशी जोडलेले आहेत, काम करत आहेत. तर नक्कीच मला तुम्हालाही हे सांगायला आवडेल की तुम्हाला जेव्हा शक्य असेल, ज्यांना आवड असेल त्यांनी नक्कीच आमच्या उपक्रमाला भेट द्यायला या. आमची मुलं खूप प्रेमळ आहेत, त्यांच्यासोबत वेळ घालवायला या. तुमच्याकडे मुलांना देण्यासारखं कुठलंही कौशल्य असेल तर तुम्ही अगदी मला संपर्क करू शकतात. मुलांसोबत वेळ घालवणं, मुलांना काही शिकवणं, वेगवेगळ्या कला शिकवणं, तर या सगळ्यांसाठी आनंद घराला जोडून घेण्यासाठी तुम्ही नक्की भेट द्यायला येऊ शकता. नक्कीच. आणि देण्याचा आनंद हा खूप वेगळा असतो. आणि मला असं वाटतं आपण वेगवेगळ्या भूमिकांमधून सुद्धा देऊ शकतो. कधी वेळ देऊ शकतो, कधी प्रेम देऊ शकतो, काहींना काय नसेल वेळ वगैरे मिळत, पण आपल्या या अशा उपक्रमांना आर्थिक सुद्धा कधी कधी मदतीची गरज असते. अगदी बरोबर. आपण कुठल्या भूमिकेत चपखल बसतो आहोत हे बघा आणि या. नक्कीच प्रणाली आणि अद्वैतचं काम खूप सुंदर आहे, ते जवळून बघायला पाहिजे प्रत्येकाने. सो हे सगळं तुला असंच करायला मिळो अशा शुभेच्छा देते. तुमच्या संस्थेचं कार्य असंच विस्तारत राहो, अधिक तुम्हाला त्यात यश मिळो या शुभेच्छा देते आणि थांबते.
अगदीच खूप खूप धन्यवाद. या युट्यूब चॅनलमध्ये मला बोलण्याची संधी मिळाली. आमचं जे काही काम आहे, जे काही मुलांसोबतचा सगळं आम्ही प्रयोग करतो आहोत, त्या प्रयोगाला एक प्लॅटफॉर्म मिळाला आणि तुम्हाला जेव्हा शक्य असेल तेव्हा नक्कीच आमच्या उपक्रमाला भेट द्यायला या, आमच्या मुलांसोबत वेळ घालवायला या. सो थँक्यू सो मच. थँक्यू.